आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, भंडारा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हिरोर पूर्णा गावात चिखलच चिखल. शासनाचे हेतू पुरस्पर दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचे मत. चांदूर बाजार तालुक्यातील हिरोर पूर्णा येथे बऱ्याच वर्षापासून गावातील नागरिक रोड पासून वंचित आहे. येथील नागरिकांना बऱ्याच वर्षापासून चांगला रोड मिळाला नाही. रोड कधी मिळणार या प्रतीक्षेत गावातील नागरिक बऱ्याचदा बातम्या प्रकाशित होऊन सुद्धा शासनाचे हेतू पुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. रोडची कामे लवकरात लवकर नाही केल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार करण्याचे गावातील नागरिकांचे मत असून या रोडच्या उद्घाटनाचे बऱ्याच वर्षापासून बरेच बोर्ड रोडवर लागलेले आहे. बोर्डामुळे गावातील नागरिकांना फायदा तर झाला नाही, मात्र राजकीय नेत्यांना बोर्डामुळे नागरिकांकडून मतदानाचा फायदा नक्की झाला. मात्र हिरोर पूर्णा येथे राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथील नागरिक बऱ्याच सोयी सुविधेपासून वंचित तर आहेच, पण येथील नागरिकांना चालण्यासाठी रोड सुद्धा नाही. तर रोड केव्हा होणार, शासन येथील नागरिकांना चांगला रोड केव्हा करून देणार याकडे हिरोर पूर्णाचे नागरिक मोठ्या आशेने पाहत आहे. हिरोर पूर्णा चांदूर बाजार येथून प्रतिनिधी संदीप वानखळेची रिपोर्ट. पाहत रहा भंडारा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. चांदूर बाजार तालुक्यातील हिरोर पूर्णा गाव इथे बऱ्याच वर्षापासून इथल्या नागरिकाले रोडचा खूप त्रास आहे आणि बऱ्याच वेळा बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या आहे आणि बऱ्याच आमदार खासदारांनी आणि बऱ्याच नेत्यांनी उद्घाटन बऱ्याच वर्षापासून केलं, पण इथल्या नागरिकाले अजून रोड काही भेटला नाही. तर इथलेच नागरिक आहेत आपल्यासोबत. तर काय हे रोडची परिस्थिती का अशी झाली आहे? मी म्हणतो की एवढ्या वर्षापासून इतकी प्रगती का नाही होऊन राहिली? सर्व लोक तर आपल्या ना वोटसाठी तुम्ही आपले येऊन जाता आणि बाकीचे काम करणारे आहेत तर ते केव्हा काय करतील काम तर ते सांगा ना आम्हाला. यावर्षी तर आम्ही हे करतो की वोटिंगचाही बहिष्कार करून टाकू. तुम्हाला समजायला पाहिजे का आता हा म्हणजे नाक आहे याचं हिरोडीचं आणि इथूनच सर्व गाड्या ज्या आहे आतमध्ये जातात आणि तुम्हाला एवढं नाही समजत तर कम से कम ह्या रस्त्याला आपण बनवायचं आहे आणि काय करायचं आहे तर याच्या तुम्ही दक्षता घ्या आणि त्या गोष्टीवर तुम्ही भान घ्या आणि त्याच्यानंतर ह्या रोडचं काम करून द्या. तर हे रोड होत नाहीत आणि मतदानाला बहिष्कार टाकणार असं यांचं मत आहे. तर आपल्याकडे अजून एक गावातील नागरिक आहेत. तर ह्या रोड विषयी सांगा आणि का रोड होत नाही या गावात? ह्या रोडसाठी 5-6 पाट्या लावल्या. ते म्हणतात की आम्हाला याचा रोड नाही पाहिजे, म्हणजे आम्हाला तिचा रोड नाही पाहिजे. ह्या रोडसाठी आता हा पाहून घ्या, पैदल चालता येत नाही. रोडनं आमच्या घरासमोर दुकानासमोर हे पुरा घाटा आहे. पाणी थोडंसं जर पाणी आलं तर चालता येत नाही. एवढी खराब दशा करून टाकली आहे रोडची आणि कुणीच करायला तयार नाही. तर इथून मग आता शाळेत जाता तुम्ही, लेकरं शाळेत नेतात तर लेकराची काय परिस्थिती होते? लेकरं तर ह्या काठानं पडतात. इथं लोक गाडी पडून राहिले, लोक पडून राहिले, लेकरं पडून राहिली. तर जाताच नाही अजिबात रोड. तर इथं म्हणजे हा रोड सँक्शन झाला असं सांगितलं आहे का तुमच्यापर्यंत? ते पाट्या लागल्या, हे इथं पाठी लागली आहे, इथं नानो पाठी लागली आहे, 2 पाठी इथं समोर लागल्यात मोठ्या मोठ्या पाट्या सगळ्याच लागल्या इथं, पण कामच नाही होऊन राहिलं. कधी होणार आहे, काय होणार आहे ते आम्हाला काही माहित नाही सध्या. तर करत आहे ह्या गावातील नागरिकांच्या घरासमोर चिखलच चिखल आहे आणि बातम्या बऱ्याच म्हणजे गेल्या वर्षी पण व्हायरल झालेल्या आहेत, बातम्या प्रकाशित झाल्यात, पण कुठल्याच नेत्याने याच्यावर दक्षता घेतली नाही आणि या नागरिकांना न्याय मिळाला नाही.
तर यांच्या घरासमोर एवढा गाठा आहे की इथं बरेच गाड्या, 2 व्हीलरवाले, 4 व्हीलरवाले ऍक्सिडेंट पण होते. शाळेचे लेकरं तर डबल 4 वेळा त्याला ड्रेस बदलावा लागते. तर याची दखल घ्यावी असं हिरोळ पूर्णा येथील नागरिकांचं मत आहे. बडनेरा मंडळ न्यूजसाठी मी संदीप वानखडे. रोड दाखवतो. दाखल ना करू.